चलो मैन ऑफ द मैच दीक्षित सर, मैन ऑफ द मैच देना है कैवल्य पाटिल। और पहले मैच के मैन ऑफ द मैच ओमकार। मैं सुबोध दादा इनसे विनती करूंगा कि आपके शुभ हाथों से ये मैन ऑफ द मैच की ट्रॉफी देनी। वैसे ही पहले मैच के ओमकार चिखलीकर, आपको भी आना है, आपका भी पेंडिंग है। सुबोध सर फिर एक देना है आपको। ओमकार फिर आते तो फिर बुलाते चलेगा ना सर। जैसे मैच की शुरुआत होगी माइक्रोफोन पर थोड़ा सा बदलाव किया जाएगा। अजीत सर हमारे खास अजीज दोस्त। चलो वळतोय आपण मॅच कडे। टॉस जिंकले प्रथमतः क्षेत्ररक्षण एम के कन्स्ट्रक्शन। एनव्हीएम स्ट्रायकर बॅटिंग करताना ओपनिंग पेर दाखल झाले मैदानाच्या आतमध्ये। पहिला चेंडू फुलटॉस आहे आडव्या बॅटने, खूप चांगला स्वीप बघायला मिळालाय, परंतु तेवढ्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण टॉट बॉल एनव्हीएम स्ट्रायकर्स। आपण साहिल आणि हसमुख यांना बघतोय। साहिल दुबला ऑप्शनच्या बाहेर आणि डॉट बॉल। चांगली गोलंदाजी बघायला मिळते मिहिर बारी यांच्याकडनं। साहिल आपण बघतायत मागच्या सीझन 2 मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब चपल खेळाडूने मिळवलाय तोच साहिल। उडवताय चेंडूला, सरळ स्टँड अँड डिलिव्हर्ड षटकार। बघायला मिळते रिप्लेच्या माध्यमातून आपण बघतायत खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला पिकअप पूर्णतः ठोकून दिले षटकार। पुढील चेंडू मिहिर क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, चुकीचा शॉट सिलेक्शन। अशोकजी यादव, अशोक जी यादव साहब के माध्यम से साहिल के लिए हर एक सिक्सर के लिए 500 रुपए का कैश प्राइस लगाया गया है। अशोक जी यादव साहब के माध्यम से इस बार हल्का सा ड्राइव किया है, गेंद जाते हुए समय पॉइंट में सिली पॉइंट में सिंगल का हिस्सा पर स्कोर 7 पर पहुंचता हुआ। साहिल एक बेहतरीन खिलाड़ी माने जाते हैं, एनवीएम की चर्चाएं करते हैं। साहिल का अच्छा स्टार्ट देखने को मिला है, उनके साथ में हसमुख है। राजन की गेंदबाजी काफी किफायती रही है और खास करके कैप्टन सत्यम का जो रोल है उनके टीम में काफी बड़ा है। तो इस बीच स्कोर कार्ड के ऊपर 7 मिहिर तैयार एक बार फिर गेंदबाजी मार्ग पर। अब हसमुख ऑन स्ट्राइक, ये भी एक हार्ड हिटर बैटर माने जाते हैं। फुल टॉस थी, पिच किया गेंद को डाउन द ग्राउंड, खिलाड़ी वहां पर मौजूद, सिंगल का इजाफा, 1 से स्कोर आगे बढ़ता हुआ 8 ऑन बोर्ड नजर आता हुआ। पहली ओवर की हुई है समाप्ति 8 रन स्कोर कार्ड के ऊपर। अगला मैच के अनाउंसमेंट होगा यहाँ पर। वनगावाला टस्कर के विपक्ष कंसारा टाइटंस। इट्स ऑफिशियल कॉल है दोनों टीम के कप्तान के लिए कि आप इनिंग ब्रेक में तैयार रहे टॉस के लिए। हमारे गोल्डन मैजिक फिंगर मिस्टर राहुल हमारे साथ में जुड़े, आपका भी हार्दिक स्वागत। ओवर की समाप्ति 8 रन बिना कोई नुकसान से, गेंदबाजी में परिवर्तन। आणि राहुल यांच्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन माहिती आमच्यापर्यंत पंकजी दीक्षित पोहोचवत आहेत। विकेट बनवण्यासाठी किंवा मंद्र ग्राउंड आहे स्वच्छ ठेवण्यासाठी, आखणी करण्यासाठी भरत चिखलीकर साहेब असतील, हेमंत पवार असतील, हर्षित बारी आहेत, अमय राऊत,
त्यांचा खूप चांगला रोल राहिलाय, स्वीप केलाय, चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 4. कमॉन डीजे. स्कोर कार्ड 12 वरती पोहोचतोय. खूप चांगला स्वीप शॉट बघायला मिळालाय. प्रॉपर एलिव्हेशन, प्रॉपर टायमिंग, ऑन मेरिट वरती खेळताना बॅटर आपण या ठिकाणी बघतोय सुंदर कामगिरी करताना मिस्टर हसमुख. पुढील चेंडू उडवण्याचा प्रयत्न, फटका बसलाय, संधी छेलची अर्पित होते तिथे आणि धक्का लागला हसमुखच्या रूपानं. थोडासा अननेसेसरी शॉट आणि जेलमध्ये कन्वर्ट झालाय. एनबीएम स्ट्रायकरला लागतोय हसमुखच्या रूपानं पहिला विकेट. कमॉन डीजे. कैप्टन सत्यम मैदान में आते हुए, बड़ा रोल है उनके कंधों के ऊपर और जिस तरह से उन्होंने परफॉर्मेंस दिया है, जिम्मेदारी उठाने के लिए उनके कंधे कितने सक्षम है ये उन्होंने दिखा दी और अपनी टीम को लेकर चलने का उनका जो गेम प्लानिंग है काफी किफायती एनबीएम स्ट्राइकर के लिए अब तक रहा है. अब उनके बेहतरीन बल्लेबाज मैदान में आते हुए कैप्टन सत्यम, सामने है साहिल दुबला और गेंदबाजी मार्ग पर समीर. समीर तैयार. एक उपलब्धि हासिल की उन्होंने समीर ने, गोल्डन मैजिक फिंगर के रूप में भी वो अच्छा साथ देते हैं हमें कमेंट्री स्टूडियो में. अब गेंदबाजी करते हुए नजर आ रहे हैं सत्यम भाई. अपने स्टाइल में खेलते हैं, स्ट्रॉन्ग जोन में ताकत है उनकी. क्या स्वीप किया इस समय, बेहतरीन शॉट नजर आता हुआ. स्कोर 16 के ऊपर पहुंचता हुआ. कड़क शॉट. कमॉन डीजे. सीजन 3 में जब भी कैप्टन सत्यम की हम चर्चाएं करते हैं पूरी तरह से सेट होके आते हैं, कूल माइंडेड खेलते हैं और शॉट सिलेक्शन काफी उम्दा रहा है. और 16 रन स्कोर कार्ड के ऊपर एक बार फिर समीर तेज तर्रार गेंदबाज माने जाते हैं अपनी टीम के. राइट आर्म ओवर द विकेट. इस बार उड़ा दिया है लॉन्ग ऑफ में, रोकना नामुमकिन. चौके के बाद में आता हुआ एयर स्ट्राइक का सिक्सर. बाईस रन स्कोर कार्ड पर गजब की शॉट सिलेक्शन, उम्दा शॉट जिसे कहते हैं ना, स्टनिंग शॉट, वो इस समय नजर आता हुआ. बढ़िया फॉर्म में, चिंताएं साफ नजर आती हुई सत्यम का फॉर्म देखे, क्योंकि जिस तरह से उनका शॉट सिलेक्शन रहा है. 22 रन ऑन बोर्ड. तैयार एक बार फिर मिस्टर समीर, एक बेहतरीन गेंदबाज है. इस बीच की अगली गेंद, वो थोड़ा सा सोच के रखा था इस समय, थोड़ा सा बैकफुट पे गए, हल्का सा पॉइंट की तरफ खेलने का उनका प्रयास था. डॉट बॉल आई, आवश्यकता थी समीर को कि डॉट बॉल आए, क्योंकि 2 में 10 खर्च किए थे. वापसी होनी चाहिए समीर की और इस बार डॉट बॉल. स्कोर से ऑन 22, लॉस ऑफ 1 विकेट. दूसरे की आखिरी गेंद एक बार फिर समीर गौली गेंदबाजी मार्ग पर. आखिरी गेंद, इस बार फ्लिक किया है, वाड़ा शॉट, गेंद नहीं रोकेगी, सीधी जाती भी काउ कॉर्नर से सीमा रेखा के पार और एक दमदार 4. 26 के पर 2 ओवर की समाप्ति के बाद में. स्कोर कार्ड के ऊपर 4 में 14 बनाकर खेल रहे सत्यम और 5 में 7 बनाकर साहिल.
गेंदबाजी में मिहिर बारी को अब आना पड़ा है। 13 के अवसर से 26 फाउंडेशन काफी बढ़िया बिल्ड हुआ है। और कहते हैं न्यू जब आप अच्छी रखते हो ना, सामने जितनी बिल्डिंग खड़ी है ना, उतने अच्छा स्कोर आपके स्कोर कार्ड के ऊपर आ सकता है। तो न्यू का महत्व काफी बड़ा है। अगली गेंद इस बार थोड़े से दिशा से भटके हैं। यस, इट इज अ वाइड बॉल। अतिरिक्त गेंद डाली गई है। सिंगल का इजाफा 27 रन स्कोर कार्ड पर। आज की चौथी नाइट हम देख रहे हैं, लेकिन जिस तरह से परफॉर्मेंस है, आखिरी मैच देखने के लिए जो हमारी प्यारे आवाम दर्शक हमारा साथ दे रही है, दिल की गहराई से मैं सभी की तारीफ करूंगा। जिस तरह से आपका प्यार क्रिकेट के प्रति आपका लगाव और बीपीएल सीजन 3 को सफल बनाने के लिए जिस तरह से आपका योगदान है, काबिले तारीफ। इस बीच अगली गेंद अच्छा टैप किया इस समय, रोका इस समय सत्यम को। अच्छी गेंदबाजी। 27 ऑन स्कोर कार्ड। अब रिदम थोड़ा सा बैटिंग टीम की तरफ है, देखना है किस तरह से वापसी होगी इस समय एमके कंस्ट्रक्शन की। अगली गेंद टॉस थी, ऑन साइड में खेला है। काउ कॉर्नर के खिलाड़ी तोड़ से बाई तरफ दौड़ते हुए 1 रन से स्कोर 28 के ऊपर पहुंच रहा है। 28, लॉस ऑफ 1 विकेट। बहुत ही खूबसूरत इस प्रतियोगिता का मैनेजमेंट पंकज दीक्षित और उनके सभी जो मेंबर्स इस समय नजर आते हुए, अच्छा साथ, अच्छा सहयोग, ग्राउंड बनाना, ग्राउंड क्लीन रखना, या फिर बेहतरीन मैनेजमेंट जो साथ मिला है, सबका साथ और बीपीएल सीजन 3 का एक विकास नजर आता हुआ। अगली गेंद वाड़ा शॉट, लॉन्ग ऑफ के ऊपर से ठोक डाला है, सिक्सर। नंबर 1 से स्कोर इस समय आगे बढ़ता हुआ 34। कैप्टन सत्यम इज ऑन अ फायर। क्या टच में बैटिंग कर रहे हैं, गजब की उनकी शॉट सिलेक्शन है, पावर बेहतरीन जनरेट कर रहे हैं। अगली गेंद इस बार थोड़े से बैकफुट पे गए, जगह बना इस समय कवर्स में, और ये फंबल सीमा रेखा के बाहर। ये क्या हो रहा है, जहां पर सिंगल थी वहां पर 3 एक्स्ट्रा के 4 से स्कोर आगे बढ़ता और वहां पर तुषार थे और स्कोर इस समय पहुंचता हुआ 38। जबरदस्त बैटिंग, मैदान के हर कोने में, अलोंग विद द कारपेट हो, एयर स्ट्राइक हो, पुल हो, या फिर आप पिकअप शॉट हो, हर जगह में सत्यम भाई का जो ट्रेडमार्क है, झाकिया है, ट्रेलर है, गजब की बैटिंग। 38 ऑन स्कोर कार्ड। क्या वापसी करेंगे गेंदबाज। इस बीच अगली गेंद इस बार ऑन साइड में ड्राइव किया है, सिंगल जरूर मिलेगा। मानस है वहां पर एक अच्छे खिलाड़ी। 39 ऑन बोर्ड। ओवर नंबर तीसरा चल रहा है, एक आखिरी गेंद आनी शेष है। ड्रिंक्स टाइम का टाइम होगा। दोनों टीम के जो एक्स्ट्रा खिलाड़ी हैं पानी तैयार रखें। इस बीच आखिरी गेंद, सामने साहिल जैसा एक बेहतरीन बल्लेबाज है। ओ तान दिया है, तान दिया है, ओवर मिड विकेट, सिक्सर। ड्रिंक्स टाइम। 45 45 रन ऑन बोर्ड नजर आते हुए 15 के अवसर से रन बने हैं। फाउंडेशन छक्कास बिल्ड हुआ है। अब देखना है वापसी किस तरह से करेंगे गेंदबाज। टीम मीटिंग चलती हुई, स्ट्रेटेजी टाइम आउट हम देख रहे हैं। एक तरफ बल्लेबाज वाली टीम अपनी रणनीति को तय करेंगे, दूसरी तरफ उनको रोकने के लिए गेंदबाज की हो रही मीटिंग। ये क्रिकेट की प्रतियोगिता की कुछ बेहतरीन झलक है जो हम देख रहे हैं। लेकिन बीच मैदान में अगर बात करेंगे, साहिल और सत्यम की झलक भाई सबसे अलग नजर आ रही है इस मैच में। क्या गजब की बैटिंग उन्होंने की। कहते हैं ना, कुछ लोग हृदय पर ऐसा असर छोड़ जाते हैं, मिलते कुछ क्षणों के लिए, लेकिन ताउम्र दिल में बच जाते हैं। दिल में बसने वाली बैटिंग इस समय हो रही है। देखना है अपनी टीम के सबसे बेहतरीन गेंदबाज को बुलाएंगे ब्रेक थ्रू देने के लिए, और गेंदबाज होंगे तुषार।
15 के औसत से 45 बने हैं। प्रोजेक्टेड स्कोर 9-0 नजर आ रहा है, लेकिन क्रिकेट है, क्रिकेट के मैदान में कहते हैं कि पलक झपकते ही परिस्थितियां बदल जाती है, चाहे गेंदबाज में क्षमता हो या फिर बल्लेबाज में। फिलहाल तुषार को बुलाया है सामने सत्यम, कैप्टन सत्यम सही मायने में सही मैदान में आते हैं ना, 3-4 मैचेस में हमने देखा है ऊर्जा से भरे हुए आते हैं। देखना इस समय तुषार को बुलाया गया, अपनी टीम के एक बेहतरीन गेंदबाज सामने, मैन इन गोल्डन फॉर्म चलते हुए मिस्टर कैप्टन सत्यम। इस बार स्वागत किया है लॉन्ग ऑन के ऊपर से सीधा हमारे मुख्य मंच को अभिवादन करती हुई सिक्सर। गोलंदाज राइट अबोव द विकेट। स्कोर कार्ड के ऊपर इस समय 51 बने हैं और अपने 8 गेंदों में 31 पे खेलते हुए विस्फोटक नॉक कैप्टन सत्यम। तुषार का स्वागत किया सिक्सर के साथ में, क्या वापसी होगी या फिर यही आक्रामकता नजर आएगी? अगली गेंद ओ थोड़े से जल्दी खेल बैठे, थोड़ी सी गेंद नीचे भी रही है। अच्छी गेंद तुषार की, पहली गेंद थोड़ी सी जड़ में थी, उन्होंने देखा है कि कैप्टन सत्यम बढ़िया फॉर्म में, एक गेंद थोड़ा सा बैकअप द गुड लेन रखा और डॉट बॉल इस समय नजर आता हुआ, ये होना चाहिए भाई। तुषार भी कहते हो सत्यम भाई अब 13 तो एक मेरी भी बनती है, डॉट बॉल। इस पिच अगली गेंद, अच्छी वापसी है, अच्छा संघर्ष है, देखने में मजा आ रहा है। इस पिच अगली गेंद, इस बार अंपायर कॉल अतिरिक्त गेंद, सिंगल का हिसाब 52 ऑन बोर्ड। 52 रन स्कोर कार्ड के ऊपर, गजब की मैच। कैप्टन सत्यम सर अगर 50 पूरे करते हैं, आदरणीय करण भाई के माध्यम से 10,000 रुपए की नगद राशि आपको दी जाएगी। ओ माय गॉड, डिफेंस करना चाहते थे, क्लीन बोल्ड हुए, बचावात्मक भूमिका में थे, लेकिन अच्छी वापसी मैं तुषार की कहूंगा। डेंजरस विस्फोटक बल्लेबाज को वापस भेजा है, बैटर आउट। अच्छी नॉक के लिए कैप्टन सत्यम भाई के लिए तालियां बजनी चाहिए डगआउट में, एक बेहतरीन बैटिंग की है। अब नए बल्लेबाज आएंगे, जिग्नेश दुबला। वापसी की है मिस्टर तुषार ने, तुषार भी कहते होंगे कि हम टीम की जिम्मेदारी को अब हैंडल करेंगे और वापसी हुई है। 52 पे पर 2, ओवर नंबर 4 इन प्रोग्रेस है। अभी भी बात करेंगे तो कुल मिला के 15 गेंदें आनी शेष है। अगर यही रिदम रहा तो कम से कम अबव 70-75 का टारगेट रख सकते, लेकिन तुषार की वापसी एमके कंस्ट्रक्शन के लिए एक राहत की सांस। अगली गेंद, इस बार कॉट बिहाइंड के रूप में और एक विकेट डाउन, आउट। अगर बात करेंगे कुल मिला के 20 गेंद के ऊपर, एनवीएम स्ट्राइकर का बोलबाला था। उनकी ताकत, उनकी दहशत, उनका दरारा, उनका ट्रेडमार्क, उनकी झाकियां, उनका ट्रेलर काफी लाजवाब था। लेकिन जैसे यहाँ पर तुषार है, तुषार की अब लेंथ इन लाइन, उनकी एक्यूरेसी, उनकी रिदम की चर्चा हो रही है और ऑन एट्री गेंद है। ये वार पलटवार देखने को मिल रहा है, मैच इंटरेस्टिंग दिशा में जा रही है, काफी बड़ा मैच और काफी खूबसूरत मैच भी बनता जा रहा है। अगली गेंद, ओ हैट्रिक गेंद का मौका बन रहा था, डॉट बॉल आई है। स्कोर को पूरी तरह से रोक के रखा है, 52 पर ब्रेक लगाया है। कंजूसी गेंदबाजी कैसी वो तुषार दिखाते हैं। पहली गेंद के ऊपर सिक्सर, बाद में डॉट, बाद में वाइड, बाद में विकेट, विकेट और सिंगल।
और एन भी अपन देखेंगे कि ठाकुर ब्रदर्स प्रेजेंस वनगांव प्रीमियर लीग में अब तक वो गेंदबाज नहीं मिला जिनको हम ढूंढ रहे कि विकेट हैट्रिक अभी तक पूरी नहीं हुई है। हमने 50 देखे हैं, हमने 3 रो देखे हैं, लेकिन विकेट हैट्रिक अब तक नहीं है। इस पिच अगली गेंद काफी शॉर्ट गेंद थी, ऑन साइड में खेला है, गलती कर बैठी, लेकिन अच्छी फील्डिंग में कहूंगा अपने आप को थोड़ा सा स्ट्रेच किया, अन्यथा बाउंड्री जाने के चांसेस थे। ओवर की हुई है समाप्ति, 4 ओवर कंप्लीट, 53 के ऊपर 3 चलेंगे डी से पास और फिर आएंगे बीच मैदान। कम ऑन मनीष। थैंक यू। तो देखना है अब नए गेंदबाज मानस को बुलाया है। 53 ऑन स्कोर कार्ड, 13.25 के अवसर से 53 बने हैं। इसी अवसर से रन आएंगे तो 79 बनने के चांसेस बढ़ रहे हैं, लेकिन अगर वापसी यहाँ पर वो करेंगे एम के कंस्ट्रक्शन तो कम टारगेट हो सकता है। मानस मानस के सामने हम देखेंगे हरीश और 9 सेकेंड के ऊपर साहिल नजर आते हुए। और नंबर 5 पहला गेंद लेके मानस, सामने हर्ष, काफी शॉर्ट गेंद, हुक किया है, खिलाड़ी है डीप में और ये लेजी कैच, इजी कैच लेने का प्रयास किया वहां पर और 54 रन स्कोर कार्ड के ऊपर। ये कैच आपको इस मैच में और स्ट्रांग बना देता आपकी साइड को, क्योंकि विकेटें जा रही थी, कोई भी बल्लेबाज यहाँ पर पार्टनरशिप नहीं बना रहा था, उस समय आपने कैच छोड़ा है। आपका मोमेंटम अब थोड़ा सा ग्रोथ होने वाला था, वहां पर आपने कैच छोड़ा है और कैच छोड़ने के बाद में स्ट्राइक भी चेंज हुई है, ये भी देखने को मिलता हुआ। साहिल है 54 ऑन बोर्ड, साहिल के लिए चक्रव्यूह देखने को मिलता हुआ। काउ कॉर्नर है, मिड विकेट है, डिप बैकवर्ड टॉस क्योर लेग है, कवर पॉइंट है और लॉन्ग ऑफ है। ऐसे 38 दायरे की फील्डिंग हम देख रहे हैं। शॉट थर्ड में नजर आता हुआ, गली भी है, शॉट कवर भी नजर आता हुआ। अगली गेंद साहिल के लिए, इस बार ऑन साइड में ड्राइव किया है, हिमेश वहां पर है, सिंगल के सारे 55 के ऊपर स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ 55। अभी भी 10 गेंदें आनी शेष है और 55 स्कोर कार्ड पर। तैयार मानस राउत, इस की अगली गेंद, इस तरह मानस, देखना यहाँ पर सिंगल के लिए तेजी से जाते हुए सिंगल कंप्लीट होता हुआ। एक के सारे स्कोर अब तक 56। एक समय था साहिल और कैप्टन सत्यम जब बैटिंग कर रहे थे, सिंगल कम और चौके छक्के देखने को मिल रहे थे। अब चौके छक्के कम देखने को मिल रहे, सिंगल डबल के ऊपर कॉन्सेंट्रेट। इसे कहते वार पलटवार, या इसे कहते कि समय है ना वो काफी ताकतवर होता है। अब थोड़ा सा वक्त बदलता हुआ नजर आ रहा है, और जैसे हर वक्त हम कहते हैं ना कि इस दुनिया में सबसे बड़ा खिलाड़ी कौन है, तो वही वक्त। देखना है वो वक्त आपके पीछे भीड़ भी खड़ी कर सकता है और आपको भीड़ में भी, ये भी आवश्यक है। 9 गेंदें आनी शेष है, 56। एक अच्छी दिशा में टीम जा रही है, एनबीएम स्ट्राइकर और उनका एक उम्दा बैटर, सीजन 2 के मैन ऑफ द सीरीज रहे मिस्टर साहिल स्ट्राइक पर है। इस पिच अगली गेंद, क्रॉस द लाइन खेलने का प्रयास था इस समय, और एक बिंदी गेंद। अब रन्स के ऊपर रोक लगाई है, रन्स नहीं आ रहे हैं, थोड़ी सी चिंता है अब एनबीएम स्ट्राइकर की तरफ है, लेकिन 8 गेंदें अभी भी शेष है। क्या यहाँ पर साहिल, वो टीम की जरूरत है, क्या उसकी पूरी करेंगे? लेकिन एक तरफ मानस राउत की गेंदबाजी की प्रशंसा होगी, अच्छी वापसी कर रहे हैं। इस बीच 5वीं गेंद, इस बार टोक के ऊपर लगी गेंद, खेलना चाहती थी, ऑन साइड में गेंद जाती हुई लॉन्ग ऑफ में, सिंगल के सारे स्कोर 57 के ऊपर पहुंचता हुआ। आखिरी गेंद शेष है, इस ओवर में महज 4 रन आए हैं। भी आखिरी 7 गेंदें, इस ओवर की आखिरी गेंद, सामने हरीश, सत्तावन के ऊपर 3 और नंबर 5 इन प्रोग्रेस, 1 टू गो।
दूर दूर तक फैली हुई फील्ड, उसके बाद में टप्पे के ऊपर पूरा नियंत्रण है मानस राउत का। इस बार वाइड बॉल का कॉल, एक्स्ट्रा के सारे स्कोर 58 के ऊपर पहुंचता हुआ। थोड़ी सी गेंद बाहर रखी थी, अंपायर के दोनों हाथ हवा में और दर्शाते भी यहाँ पर कि दोबारा डालने मानस आपको ये गेंद, अतिरिक्त गेंद डाली गई है। 58 ऑन स्कोर कार्ड। देखना इस समय मिस्टर हरेश, सेकंड के ऊपर साहिल। साहिल जब तक मैदान में है एनवीएम स्ट्राइकर्स की उम्मीदें कायम है। अगली गेंद, इस बार बैट को ब्रश करती हुई गेंद, डॉट के जरिए 5 खत्म होता हुआ। 58 ऑन स्कोर कार्ड। कमॉन डी से लवकर फील्ड अरेंज करून घ्या। 58 वरती 3, अंतिम षटक आहे। चांगली वापसी केली या ठिकाणी आपण बघतायत एम के कन्स्ट्रक्शन, परंतु 6 चेंडू भरपूर महत्वाचे आहेत। साहिल सारखा एक आक्रमक फलंदाज स्ट्राईक वरती आहे। गोलंदाजीमध्ये थोडस परिवर्तन, अंतिम षटकासाठी प्राचारण केलंय। 58 तुषारला आमंत्रित करतायत। समोर साहिल आहेत जे सलामीला आले होते। खूप चांगली बॅटिंग साहिलने केले आणि अंतिम क्षणामध्ये आता साहिलकडे जिम्मेदारी असताना ती जिम्मेदारी ते हँडल करतील का, आणि समोर तुषारला दिलेली जिम्मेदारी ते हँडल करतील का, त्यांच्यामधलं द्वंद्व अंतिम 6 चेंडूचं असणार आहे। इथे आपण बघतायत विकेटचं पतन होताना 58 वरती आणखीन एक धक्का लागतोय। एक स्थिर बॅट्समन, सेट बॅट्समन माघारी परतताना साईल आउट। संधी आहे। ज्या पद्धतीने पराग हे आक्रमक बॅटिंगसाठी ओळखले जात आहेत, परंतु तिसऱ्या पर्वामध्ये तेही आपल्या बॅटिंगच्या फॉर्मसाठी झगडत आहेत आणि अशा वेळेला त्यांना 5 चेंडू खेळायला मिळत आहेत। इथून जर परागला सूर गवसला तर मात्र एनबीएम स्ट्रायकरसाठी एक जमेची बाजू आहे। परागचा आत्मविश्वास वाढणार आहे आणि दुसऱ्या बाजूने तुषारच्या गोलंदाजीचं कौतुक होत आहे, कारण साहिल सारखा डेंजरस बॅट्समनला त्याने माघारी पाठवलंय। पुढील चेंडू घेऊन तयार होताना तुषार, समोर पराग आहेत। जसे मी परागची चर्चा केली आहे की थोडीशी झगडत आहेत आपल्या फॉर्मची, एक दुर्मिळ संधी त्यांच्याकडे आहे। आणि इथे आपण बघतायत पराग हे माघारी परतताना तू चल मयाया, कुठलाही फलंदाज थांबायला बागत नाहीये आणि बॅक द क्यू लागली गेली आहे। थोडस आपण या ठिकाणी बघताय स्ट्राईक रोटेट होत नाहीये आणि एनव्हीएम स्ट्रायकर जो ड्रायव्हिंग सीट वरती होता तो आता हलकासा बॅकफुट वरती बघायला मिळतोय। तुषारांची चांगली कामगिरी आहे, सलगचे 2 विकेट, ऑन हॅट्रिक चेंडू आता दिसणार आहे। गोलंदाजी ट्रॅकवर तुषार आणि समोर बॅटर येत आहेत, राजन येत आहेत। 4 चेंडू आहेत राजनकडे। आता मात्र एनव्हीएम स्ट्रायकर संघाचा गेम प्लॅनिंग असेल, इथून मात्र अबव 65 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असणार आहे। बिलो 70चं टार्गेट, एक टफ फाईट स्कोर राहणार आहे। आणि दुसऱ्या बाजूने तुषारांचा गेम प्लॅनिंग असणार आहे की या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक माझ्या नावावरती कशी येईल, बघूया। तुषारच्या सोबत राजन आहेत। पुढील चेंडू राजन साठी, उडवलाय चेंडूला, वाटा शॉट, ओरामचा चांगला उपयोग केलाय आणि पाठवलाय स्टँड अँड डिस्पॅच, कव्हरच्या वर येतोय षटकार। राजन, आणि जसं आम्ही सातत्याने म्हणत असतो की राजन म्हणजेच किंग, आणि किंग सारखा खऱ्या अर्थानं स्टार्ट दिला राजननं। 64 वरती स्कोर कार्ड। पुढील चेंडू
ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय. 64 वर स्कोर सेव्ह ऑन आहे. 2 गो. या दोन चेंडूमध्ये किती धावा बघायचं या ठिकाणी आपण. त्याच्यानंतर आपण मॅच बघणार आहोत. कन्सारा टायटनच्या विपक्ष वानगावाला टस्कर. वेग जास्त देण्याचा प्रयत्न आहे. दिशाहीन चेंडू हाताळला गेला. इट्स वाईड बॉलचा कॉल येतोय. 65 ऑन बोर्ड. 2 गो. अजूनही दोन महत्वाचे चेंडू आहेत. या दोन चेंडूमध्ये 5 झाल्या. अबव 70चं टार्गेट ते थोडंसं मानसिक आधार देणार असणार आहे. म्हणून या दोन चेंडूचा जो प्रवास आहे ना, तो एक आशा अपेक्षेचं ओझं घेऊन दाखल होताना आपण बघतायत. समोर राजन ज्यांच्या बॅटमधून आलाय षटकार. उलटा चेंडू बॅक टू द बॉल ड्राईव्ह केलाय. सिंगल कंप्लीट होते. दुसऱ्याचा प्रयत्न असणार आहे का? तर नाही. धावसंख्या 66 ऑन स्कोर कार्ड. शेवटचा चेंडू. त्यानंतर दोन संघनायक आपण टॉसच्या दृष्टीने तयार राहायचं आहे. 66 ऑन बोर्ड. 1 गो. पहिल्या मधला अंतिम चेंडू आहे. समोर हरेश आहेत. उलटा चेंडू ऑन साइडला तितकासा पॉवरफुल खेळता आलेला नाही. लॉंग ऑनला फंबल झालाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. ऑन दी समचा थ्रो. एक्युरेट थ्रो बघायला मिळतो. परफेक्ट थ्रो. 67 झालेले आहेत. 68चं टार्गेट आहे. आणि माझ्या मित्रांना मी सांगतोय म्हणून वाईट वाटून घेऊ नका मित्रांनो. टॉस बॉक्सवर आता टॉस होते. थोडंसं बाजूला व्हायचं. पण कोणी बसू नका प्लीज. प्लीज विनंती असेल, टॉस बॉक्सवर बसू नका प्लीज मित्रांनो. टॉस होतोय. थैंक यू अजीत सर. प्लीज जरा टॉस बॉक्स में बैठना मना है. प्लीज ना बैठे. कुछ रूल्स है, उसे फॉलो करना ही पड़ेंगे आपको. जरूर हमारे साथ टॉस बॉक्स में जुड़ेंगे. टॉस के लिए टॉस के बॉस सम्मानीय आदरणीय संतोष जी कीनी सर. संतोष जी कीनी सर अपन ऐसे फॉर्मर क्रिकेटर है, वानगाव से फॉर्मर क्रिकेटर आहे. यांच्या शुभ हस्ते आपण नक्कीच नाणेफेकीचा कॉल करू. एका बाजूला कन्सारा टायटन्स आणि वानगाववाला टस्कर यांच्या दोन संघामध्ये आपण नाणेफेकीचा कॉल करताना कुणाल अँड बाबू. नाणेफेकीचा कॉल होताना आपण बघतोय टॉस बॉक्स मध्ये किनी साहेब यांच्या शुभ हस्ते काढायच कॉल. एस छापा कन्सारा टायटन्स ऑन द टॉस. धन्यवाद किनी सर. सन्मान आणि मंचावरती असनस्त व्हायचा. टॉस जिंकलेला आहे. काय निर्णय काय असेल? आम्ही ह्यावेळेस फिल्डिंग फर्स्ट घेणार आहेत. त्यांना बॅटिंगचं आमंत्रण करतायत. कारण की कन्सारा टायटन्स बॅकफुटवर आहे. पहिला सामना जिंकल्यानंतर लागोपाठचे 4 सामने हरलेले आहेत. आता काय बदल आहे का? असं प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस नाहीये. एखाद 2 प्लेयर असतील तर. समोरचा संघ एक चांगला संघ आहे आणि त्या संघाला किती धावेमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल प्रथम फलंदाजी करताना? त्यांची बॅटिंग बघताना का त्यांना 70च्या आतमध्ये तरी गुंडाळायचा प्रयत्न करू आम्ही. धन्यवाद सर. हे होते कन्सारा टायटन्स कर्णधार भाऊ आमच्या जोडीला जोडलेले आहे का एक चांगले खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे या ठाणू तालुक्यामध्ये आणि वानगाव विभागामध्ये. बाबू जर नाणेफेकीचा कॉल जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? नाणेफेकीचा कॉल जर आम्ही जिंकला असता तर आम्ही पण फिल्डिंगच करणार होते. पर आम्हाला आता बॅटिंगसाठी त्यांनी आम्हाला आमंत्रण केलेलं आहे. तर आम्ही त्यांच्याकडे रन 90 ते 80 पर्यंत मारण्याचा आम्ही प्रयत्न करू आमच्याकडून. काही प्लेइंग 11 मध्ये काय बदल? काहीच चेंजेस नाही आहे. सर्व पोरं आपली फिट आहे आणि व्यवस्थित खेळत आहे. तर मला भरोसा त्यांच्यावर जास्ती आहे. थँक्यू. हे होते बाबू वानगाववाला
टस्कर संघाचे कर्णधार आणि टॉस बॉक्स मधून न्यूज आहे कंसारा टायटन्स ऑन द टॉस डिसाइड टू बॉल फर्स्ट. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. सिक्सटी 68 का टारगेट ओपनिंग पेयर बीच मैदान में आ चुके एमके कंस्ट्रक्शन. काफी बढ़िया 19-20 देखने को मिली मैच. पहले 3 ओवर में 45, उसके बाद में गेंदबाजों की वापसी और अब 68 का टारगेट नतरों के सामने और गेंदबाजी मार्ग पर साहिल दुबला. ओपनिंग पेयर के रूप में हम देखेंगे अर्पित ठाकुर एंड रूपेश मसे. अर्पित ऑन स्ट्राइक. इस बीच साहिल तैयार गेंदबाजी मार्ग पर. इस बीच पहली गेंद. ओहो फुल टॉस होता है वेळेला. समोर फोर व्हीलर समोर आहे. प्लीज डायरेक्शन थोडस चेंज करा. लाईट ऑफ करायची विनंती असणार आहे समोर गाडीची. पुढे चेंडू. थँक्यू. हो खूप चांगला चेंडूला आपण बघताय स्क्वेअर ऑफ द विकेट खेळल्यात. एक धाव कंप्लीट होते. साहिल समोर अर्पित आणि रुपेश हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दोन सिलेदार. 68 धावांचं लक्ष नजरेसमोर आहे. एक टफ फाईट मॅच आपण बघताय. दोन्ही संघामधलं बॅटल एक दर्जेदार होणार आहे. साहिल हलकीशी फ्लाईट दिली, जंटली पुश करण्यासाठी मजबूर केलंय. तिथे आपण हसमुख यांना बघतोय. एकदम कंप्लीट झाले. धावसंख्या पोहोचते ती 2 वरती. चांगला थ्रो, चांगला कलेक्शन आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. उत्कृष्ट क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. साहिल एक्युरेसी खूप चांगली आहे साहिल यांची. पुढील चेंडू अर्पित साठी आपण बघतायत. ओ क्लास राहिला. बॅक ऑफ द हँडचा चेंडू. हे एवढ्या चांगल्या पद्धतीने हँडल करत आहेत की भले भले फलंदाजांना तो रीड करणं कठीण जातं. साहिलची खासियत राहिली. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता बघायला मिळते. 2 to go. स्कोर कार्ड वरती 2 धावा. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. पुढील चेंडू. काही वेळेला आपण बघतायत जबरदस्त शतरक्षण शॉर्ट कव्हर रिजन मध्ये. धावसंख्या 3 वरती पोहोचतीये. पहिलं षटक कमालीचं हाताळण्याचा प्रयत्न आहे. 5 चेंडूमध्ये अवघ्या 3 धावा. क्रिकेटला थोडस ग्लॅमर येण्यासाठी आपण बघतायत पॉवर प्लेचा नियम लागू राहिलाय आणि त्याच्यामध्ये फलंदाज आपल्या पॉवरची ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. वाईट बॉल. 154 स्कोर कार्ड 4. आणि अशा वेळेला फक्त 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतानाचे गोलंदाज आपल्या गोलंदाजीने फलंदाजांना जखडून ठेवत आहेत. तेच खरे उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याच्या नावाला 4 छान लावत असतात. पुढील चेंडू. फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. फटका फसलाय आणि फलंदाज बाद होताना आपण बघताय. झेल आदर्श ठाकूर यांच्या हातामध्ये विसावलाय. पहिला धक्का. फलंदाज आउट. बाद होत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मानस दाखल होत आहेत. मानस राऊत यशस्वी षटकाची सांगता साहिलने केले. 4 धावा देऊन एक गडी बाद केलाय.
आता पण अर्पित यांना मानस राऊत यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये, तर गोलंदाजीसाठी राजन तयार होताना. राजन यांचा प्रवास सुद्धा या स्पर्धेमध्ये चांगला राहिलाय गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये. 30 चेंडूंचा खेळ शेष आणि 64 ची गरज आहे. टॅप केलाय चेंडूला आपण बघतायत. एका धाब्यावरती सॅटिस्फाईड मानावं लागेल. जेव्हा तुमच्या फलंदाजाने चांगलं काम केलं असतं, गोलंदाज चांगले काम करत असतात, तेव्हा फिल्डिंग मध्ये एक जोश बघायला मिळतोय, एक पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण करत असतात आणि ते इथे बघायला मिळाले. NVM स्ट्रायकरच्या माध्यमातून खूप चांगला उलटफेर बघायला मिळाले. पहिल्या मॅच मध्ये 100च्या वरच त्यांच्या अगेन्स्ट आले होते, परंतु दुसऱ्या मॅच मधनं त्यांनी जे ऑर्केस्ट्रेट परफॉर्मन्स दाखवला, टीमवर्क दाखवला आणि त्यानंतरचा सफर जर आपण बघितला, प्रवास अतिशय चांगल्या पद्धतीने NVM पुढे जाताना आपण बघतोय. पुढील चेंडू शॉर्ट बॉल आहे, बॉटमचा यूज केलाय, थोडस पिच केलं जाते स्वीपर कव्हर्सला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. धावसंख्या सिंगलने पुढे जाईल आणि पोहोचते ती 6 वरती. अतिशय उत्कृष्ट शॉट बघायला मिळाला मानसच्या मॅटमधनं, परंतु डीप मध्ये जे प्रोटेक्शन राहिलंय ते कमालीचं राहिलंय. 3 खेळाडू तुम्ही कसे सजवतायत ते भरपूर महत्वाचं आहे आणि सजवल्यानंतर तुमची लेंथ लाईन कशी आहे ही त्याहूनही महत्वाची गोष्ट आहे. राजन उडवलाय चेंडूला, लॉंग ऑफला सुद्धा प्रोटेक्शन आहे. तसं मी मगाशी म्हटलं की तुम्ही चक्रव्यूह कसा रचतायत, कारण इथून जर आपण बघितलं तर इन टू द गॅप मध्ये 2 शॉट असते तर 8 धावा आल्या असत्या, कारण शॉट मध्ये दम होता. परंतु तेवढ्याच ताकदीचं जे प्रोटेक्शन दिले गेले राजननं ते कमालीचं राहिले. 7-1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 चेंडूंचा खेळ संपलाय. चेंडू क्रमांक 4 घेऊन राईट मुहूर्त विकेटचा मारा करताना समोर मानस राऊतला पण बघतायत आणि राजन गोलंदाजी ट्रॅकवर. इथे बॉटमॅटचा यूज करताय, सिली पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू डायव्हर्ट झालाय, डीप गलीला पाठलाग सुरू होतोय. जोपर्यंत चेंडूला फील्ड करतील तदबर तिसऱ्या धाबेचा प्रयत्न यशस्वी. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 10, 10 रन्स ऑन अ बोर्ड. सिंगलला डबल, डबलला ट्रिपल, ट्रिपल मध्ये कन्वर्ट करताना, कारण मोठे शॉट येत नाहीयेत. लाईफलाईन ज्याला आपण म्हणतो, संजीवनी आपण ज्याला म्हणतो, ते देण्याचं काम माणसाने अर्पित करतायत. एवढ्या ताकदीची गोलंदाजी बघायला मिळते राजन यांच्याकडनं. चेंडू क्रमांक 5 स्कोर पोहोचलाय 10 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुढील चेंडू हो हुक करण्याचा प्रयत्न होता, इथे थोडासा टॉस झाला, चेंडू हलकासा राईज झाला आणि डॉट बॉल मध्ये तो संपलाय. अजूनही शेवटचा चेंडू होणे शेष आहे. एक द्विधा मनस्थिती असते तुमची जेव्हा शॉर्ट सिलेक्शन असतं, टार्गेट तुमच्या समोर असतं, त्या वेळेला मात्र तुमचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं ठेवणं भरपूर गरजेचं असतं. क्रिकेट आहे आणि या क्रिकेटच्या खेळामध्ये जेवढं तुम्ही कूल माइंडेड राहाल तेवढं तुमचं क्रिकेट किंवा जीवन चांगलं ब्राईट होत असतं. 1 टू गो. साहिल आणि साहिल नंतर राजनचा प्रवास अजूनपर्यंत 11 चेंडू पर्यंत एक जबरदस्त दिशेने जाताना बघतोय. पुढील चेंडू आणखीन एक दर्जेदार चेंडूची सांगता होते. षटकाची झाली समाप्ती. 5च्या सरासरीने 10, येणाऱ्या 24 मध्ये बनवायचे ते 58. मॅच मध्ये वाढते प्रेशर. एक रिफ्रेश सॉन्ग, कम ऑन डीजे. गोलंदाजी ट्रॅकवर साहिलला आणले. 24 मध्ये आता 58 बनवायचे आहेत. आपण या ठिकाणी बघतोय साहिल संघाचा महत्वाचा गोलंदाज आहे. फ्रंट लाईन गोलंदाज म्हणून साहिल दुबला यांची वर्णी लागते. समोर आपण मानसला बघतोय, नॉन सेकंड कडे अर्पित आहे. दोन्ही हार्ड हिटर बॅटर आहेत, परंतु त्यांना शांत ठेवण्याचं काम राजन आणि प्रामुख्याने साहिलने केले. चेंडू क्रमांक 1, तिसरं षटक. हो, हलकीशी फ्लाईट दिले. ह्या गोलंदाजाला रीड करणं थोडस कठीण जात आहे या स्पर्धेमध्ये. साहिल थोडीशी फ्लाईट दिली आणि आपण बघतायत डॉट बॉल बघायला मिळालाय. थोडस डिस्कस होईल दोन्ही बॅटर मध्ये. ताबा येणं गरजेचं आहे. थोडस आपला विचार, आपला अनुभव शेअर करताना ते भरपूर महत्वाचं असतं क्रिकेटच्या मैदानामध्ये.
विचारशक्ती जर तुमची चांगली असेल तर कठीण काळामध्ये सुद्धा तुम्ही धैर्यानं पुढे जात असतात आणि तो विचार बाटण्याचा प्रयत्न आहे. परंतु समोर आहे साहिल पुढील चेंडू घेऊन वेगामध्ये टाकलाय चेंडू. व्हेरिएशन परफेक्ट राहिले या गोलंदाजाचं. स्लोवर वन चांगला टाकतो, बॅकअप द हँड चेंडू चांगला टाकतो, त्याच्यानंतर वेगवान चेंडूचा मारा सुद्धा बघायला मिळतोय. यांचं जे मिश्रण राहिले किंवा चेंडू टाकण्यासाठी जी निवड आहे साहिल यांची ती अप्रतिम राहिले. 11 वरती 1. समोर आपण अर्पितला बघतोय, एक हार्ड हिटर बॅटर. पुढील चेंडू अर्पित साठी उडवलाय सरळ स्लॉट मध्ये आणि अर्पितचा ट्रेडमार्क बघायला मिळतोय षटकार. कमॉन डीजे. बॅक टू बॅक दुसरा खेळण्याचा प्रयत्न आणि अर्पितच्या खेळीला लागतोय पूर्ण विराम. फुल स्टॉप. फलंदाज आउट. हिमेश हिमेश दाखल होत आहे. 17 वरती 2. 16 चेंडूंचा एकंदरीत जर आपण बघितला खेळ दरम्यान 17 वरती 2. 2 चेंडूचा खेळ शेष आहे. 68 धावांचं टार्गेट असताना अर्पित बाद झाला आपण बघतायत. षटकार आला आणि गरज होती आक्रमकतेची आणि ती आक्रमकता साहिलच्या अगेन्स्ट या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न. थोडंसं मिस टाइम शॉट खेळले गेले. तदनंतर आपण बघतायत सुंदर झेल राजन यांच्या माध्यमातून बघायला मिळालाय. 2 to go. 17 लॉस ऑफ 2 विकेट. पुढील चेंडू साहिल दुबला गोलंदाजी ट्रॅकवा. परफेक्ट पोलर लेनचा चेंडू आपण बघतायत. जबरदस्त चेंडू हाताळला गेलाय. आणखीन एक डॉट बॉल रिप्लेच्या माध्यमातून आपण बघतोय कशा पद्धतीने चेंडू हाताळला गेलाय साहिल यांच्याकडनं. अतिशय उत्कृष्ट असा चेंडू आपण बघतायत. आणि वेगवान चेंडू हाताळला गेलाय. डॉट बॉल. 17 चेंडू 17 धावा. अंतिम चेंडू असणार आहे साहिल यांच्या स्पेल मधला. ओहो आणखीन एक मध्ये येणारा चेंडू पूर्णतः डॉमिनेट केलाय. यशस्वी षटक बघायला मिळते. षटकाची होते समाप्ती. 17 ऑन बोर्ड. तिसरं षटक. ड्रिंक्स टाइम. कमॉन. ची गरज असणार आहे 18 मध्ये. 17चा रिक्वायर्ड रन रेट बघायला मिळतोय.
आणि गोलंदाजीसाठी आता गोलंदाजाला प्राचारण केलंय अमरेंद्र. कालच्या मॅचमध्ये शेवटचा षटक हाताळताना अमरेंद्रने जबरदस्त गोलंदाजी करत संघाला विजय संपादन करून दिला होता. इथे विश्वास त्यांच्यावरती ठेवलाय आणि षटक क्रमांक 4 मध्ये अमरेंद्र यांना बोलवलंय. टायमर ऑन होताना आपण बघतायत येणारे 18 चेंडू आणि 51 ची गरज आहे आणि अमरेंद्र यांच्याकडे आता जिम्मेदारी सोपवलंय. समोर आपण मानसला बघतोय, नॉसाईकिनकडे हिमेश राठोड आहेत आणि एका बाजूने अमरेंद्र. आणि इथून पुढील चेंडू घेऊन अमरेंद्र तयार होताना. हो, थोडासा मागे ठेवला चेंडू. सिंगल कंप्लीट झाली आहे आणि 18 धावा ऑनबोर्ड आपल्याला बघायला मिळत आहेत. इथून जर एम के कन्स्ट्रक्शन संघाचा पण विचार केला, जेवढ्या सिंगल जातील तेवढ्या मात्र NBM स्ट्रायकर साठी एक जमेची बाजू आहे. तेवढ्या स्ट्रॉंग पोझिशन मध्ये हा संघ दिसणार आहे. सिंगल कंप्लीट झाली आहे. 18 वरती 2 धक्के लागलेले आहेत. 17 मध्ये 50 ची गरज आहे. अमरेंद्र पुनश्च लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करताना. चेंज ऑफ द पेस थोडासा कट करताना आपल्याला बघायला मिळतात. सिंगल साठी जगदोज आहेत आणि एक धाव कंप्लीट झाली आहे. धावसंख्या 19 वरती लेग बायच्या रूपाने सिंगल कंप्लीट होते. अमरेंद्र चांगलं स्टार्ट चौथ्या षटकामध्ये. मागचे काही 2-3 मॅचेस आपण बघितल्या, त्याच्यामध्ये कॅप्टन सत्यमॅन हे षटक टाकायला लागलं होतं. तदनंतर थोडंसं परिवर्तन बघायला मिळालं मागच्या मॅच मध्ये. पण जे 5वं षटक हसमुखचं असतं ते 4थ्या षटकामध्ये आले होते. पुढील चेंडू इथे मात्र आपण बघताय हॅमर करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला खेळाडू आहे आणि झेल मात्र सुटलाय. धावसंख्या आणि इथे चुकी झाली असं म्हणायला हरकत नाही. अति घाई. सिंगलला डबल पूर्ण केले होते, परंतु डबलला ट्रिपल मध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज आउट. गॉन. त्या 3 चेंडूंचा खेळ झाला. 21 धावा ऑन बोर्ड आपल्याला बघायला मिळत आहेत. 3 धक्के 21 वरती. नवीन बॅटर इन झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. मिहिर बारी. समय अमरेंद्र. हो, चेंज ऑफ द पेस. हलकीशी फ्लाईट दिली होती, तिला थोडस परिवर्तन केलंय. बॅकअप चांगला आहे. बघूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावसंख्या 22 वरती पोहोचते. आपण सत्यम सांगतायत की बॅकअप येणं गरजेचं आहे, कव्हर येणं गरजेचं आहे. परंतु अमरेंद्र यांची गोलंदाजी सुद्धा खूप चांगली बघायला मिळते. प्रत्येक गोलंदाजानं NBMच्या एक चांगलं काम केलंय. राजन असेल, साहिल असेल आणि आता अमरेंद्र. 22 झालेले आहेत. 68चं टार्गेट आहे. पुढील चेंडू क्रमांक 5. बघूया व्यूहरचना थोडीशी बदलली जाते. 5वा चेंडू घेऊन तयार होताना अमरेंद्र. हो, थोडेसे शपलून खेळण्याचा प्रयत्न होता इथे. आणखीन एक डॉट बॉल. फलंदाज मिहिर बारी थोडेसे प्रेशर मध्ये दिसत आहेत. शेवटचा चेंडू आणि शेष आहे. थोडेसे शफल ऑन साइडला चेंडूला फ्लिक करण्याचा त्यांचा टीम होता आणि डॉट बॉल आलाय. आता प्रेशर बॅटिंग टीम कडे, कारण जवळजवळ 13 चेंडू आणि 46 धावा बनवायच्या. पुढील चेंडू अमरेंद्र तयार होताना आणि कॉट बँडच्या रूपानं मिहिर बारीच्या खेळीला लागतोय पूर्ण विराम. फलंदाज आउट.
चेंडू आणि 46 ची गरज आहे. चला टीम मीटिंग थोडी कमी करा आणि फील्ड अरेंज करा. पण बघतोय 12 चेंडू आणि 46 ची गरज. रिक्वायर्ड रन रेट 23 आपल्याला बघायला मिळतोय. न्यूमान मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना स्वप्नील आलेले आहेत. षटक क्रमांक 5 न्यूमान राजन येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. 46 ची गरज आहे. 46 की जरूरत. आने वाली 12 गेंदे. राजन तैयार. मिस्टर हिमेश और स्वप्निल दुबला. हिमेश ऑन स्ट्राइक. 67 बनाए थे, 68 का पीछा करते हुए अब आने वाली 12 में 46 की जरूरत है. और राजन टीम के फ्रंटलाइन गेंदबाज की भूमिका में उनका रोल होता है. पहली गेंद. डीप पे डाली है स्लॉग. यहां पर खेलना चाहते थे ऑन साइड में. सिंगल का इजाफा. जितने जितने सिंगल रन्स उतना उतना थोड़ा सा प्रेशर बढ़ेगा, क्योंकि अब बड़े शॉट की तलाश में कोशिश होगी. लेकिन एक कसी भी गेंदबाज जिसे कहते हैं, परिपक्वता है उनके गेंदबाजी में. मिस्टर राजन के सामने नजर आते हुए स्वप्निल. इस पे छगली गेंद. इस बार दूर से खेला है और पर आ गए. वहां पर कोई गलती नहीं है. और एक झटका लगता हुआ बैटर आउट. तेईस के ऊपर 5 विकेट और नए बल्लेबाज तुषार. तुषार दुबला अब मैदान में आते हुए. आने वाली 10 गेंदे 10 गेंदों में बनाने आपको टोटली अगर यहां से बात करेंगे तो 45. अच्छी गेंदबाजी देखने को मिलती हुई राजन की. अमरिंदर ने काफी प्रभावित किया. 2 मैचेस में उनके हाथ में गेंद दी और जिम्मेदारी उन्होंने बहुत ही बढ़िया निभाई है. इस बार इनसाइड आउट खेलना चाहते थे. बढ़िया कैच. जब आपका पॉजिटिव थिंकिंग हो तो सब कुछ आपके फेवर में होता है, और यही यहां पर देखने को मिला है. बैटर आउट. गए हैं. ऑन हैट्रिक अगर लेते हैं आदरणीय करण भाई के माध्यम से 2000 रुपए का कैश प्राइज दिया जाएगा इस समय. गई सीजन की जब भी हम यादें ताजा करते हैं तो राजन ने वहां पर हैट्रिक चटकाई थी, और ये मौका है. आदरणीय करण भाई ने कहा है कि अगर आप विकेट हैट्रिक लेते हो तो आपके लिए 2000 रुपए का कैश प्राइज होगा आपके हौसला अफजाई के लिए. हौसला अफजाई के लिए हम देखते हैं 2000 रुपए का कैश प्राइज. एक तरफ थोड़ा सा बैकफुट के ऊपर नजर आती हुई एम के कंस्ट्रक्शन. 68 का टारगेट था. कोई भी बल्लेबाज अच्छी इनिंग नहीं खेल पाए और प्रेशर पूरी तरह से उनके टीम के ऊपर. 9 में बनाने अब टोटली 45, यानी कि 9 में अगर कहा जाए तो लगभग आपको 8-6 खेलने होंगे. वो थोड़ा सा असंभव है. ऑन हैट्रिक गेंद. क्या राजन बनेंगे पहली विकेट हैट्रिक गेंदबाज? इस बार प्लम में पकड़े गए हैं. तालियां बजनी चाहिए. सीजन के पहले वो गेंदबाज मिले हैं जिन्होंने विकेट हैट्रिक ली है, और डीजे मास्टर एक धूम तो बजनी चाहिए उनके लिए. आदरणीय करण भाई के माध्यम से 2000 रुपए का कैश प्राइज. आदरणीय पप्पू भाई के माध्यम से 3000 रुपए का कैश प्राइज विकेट हैट्रिक के लिए मिलते हुए. कुल मिला के 5000 रुपए का कैश प्राइज. राजन गुड जॉब. ये वो खिलाड़ी हैं सुश्रुत न्यूमान बीच मैदान में आते हुए.
अब संकट के काले बादल मंडराते हुए बैटिंग टीम की तरफ गेंदे शेष है टोटली 8 में बनाने हैं 45। 8 चेंडू 45 की गरज है, सब सिक्सर खेलने होंगे। इस बीच राजन तैयार एक बार फिर, क्या डबल विकेट हैट्रिक होगी ये भी देखना होगा। डबल विकेट हैट्रिक का कारनामा होगा क्या इस गेंद के ऊपर, ये भी देखना होगा। डबल विकेट हैट्रिक, मौका बन रहा है राजन के लिए। ओहो, डॉट बॉल। 7 मध्ये 45 ची गरज आहे। अजून एक चेंडूचा खेळ येणं शेष, आखरी गेंद आणि शेष आहे। सात चेंडू आणि 45 ची गरज आहे। ओहो, यहाँ पर लाउड अपील, अंपायर कहते बाहर जाने वाली गेंद और की हुई है समाप्ति। 5 ओवर कंप्लीट, 23 रन स्कोर कार्ड के ऊपर, लॉस ऑफ 3 विकेट डिसाइड। वळतोय आपण मॅच कडे। 6 चेंडू 45 ची गरज आहे। अंतिम षटक घेऊन हसमुख, जबरदस्त कामगिरी हसमुखची राहिली या स्पर्धेमध्ये। स्ट्राईक वरती आपण हिमेशला बघतोय, सुश्रुत पाटील नॉस्ताकीनकडे आहेत। हसमुख, चला एनबीएम स्ट्रायकर थोडस स्पीडअप करा आपण। पुढील चेंडू, भरपूर शॉर्ट बॉल, खूप चांगल्या पद्धतीने चेंडू खेळताय डीप थर्ड बँडला। सिंगल कंप्लीट होतीये, धावसंख्या 1 ने 24 वरती पोहोचते। या प्रतिस्पर्धेमध्ये वानगाव प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये जो आघात झाला होता एनबीएम स्ट्रायकरचा, 100 धावांचा डोंगर होता आणि तदनंतर जे परिवर्तन या टीम मध्ये बघायला मिळते ना, अतिशय अद्भुत आहे। पुढील चेंडू टाकपुटला जाऊन सुश्रुत पाटीलच्या बॅटमधनं एक पूलचा षटकार बघायला मिळतोय, सिक्सर डीजे। धावसंख्या 6 ने प्लाय होते आणि पोहोचते ती 30 वरती। अजूनही 38 ची गरज येणाऱ्या 4 चेंडू मध्ये। सुश्रुत पाटीलच्या बॅटमधनं षटकार आलाय, एक संधी आहे त्यांच्याकडे येणाऱ्या मॅचेस मध्ये थोडासा आत्मविश्वास वाढवण्यासाठी। आणखीन एक बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न, साहिलला डॉमिनेट करेल का? आणि साहिल, आणि आपण या ठिकाणी बघतोय षटकार आलाय, बॅक टू बॅकचा दुसरा षटकार। धावसंख्या 6 ने फ्लाय होते। हसमुख थोडासा एक्सपेन्सिव्ह, धावसंख्या 36 वरती पोहोचले। बॅक टू बॅकचा दुसरा षटकार, 3 रो बघायला मिळणार आहे का? हो, थोडेसे लवकर खेळले सुश्रुत पाटील। धावसंख्या 1 ने पोहोचते ती 37 वरती, बॅकअप थोडासा आहे तिथे। शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शेष आहे। पूर्णतः एनबीएम स्ट्रायकर्सने या मॅच मध्ये आपले गेम प्लॅनिंग, बॅटिंग, गोलंदाजी आणि फिल्डिंगच्या जोरावरती विजयाचा सुगंध दरबलताना एनबीएम स्ट्रायकरच्या दिशेने। पुढील चेंडू घेऊन हसमुख, ही बेटर लाईन आहे यांची।
हा पडल्यानंतर कट होतो लेफ्ट हँडसाठी, परंतु 4 चेंडूवरती ती लेंथ लाईन बघायला मिळाली नाही. 5व्या चेंडूमध्ये तो एक परफेक्ट एक्युरेसी नजर आले. अंतिम चेंडू सुश्रुतच्या बॅटमधनं 2 षटकार आपण बघितलेत. येणाऱ्या काळामध्ये एम के कन्स्ट्रक्शनला एक पर्याय राहणार आहे हार्ड हिटिंग करण्यासाठी. तुम्ही जेव्हा तुमच्याकडे संधी असते तुम्ही चांगला गेम दाखवतात. हार्ड लक एम के कन्स्ट्रक्शन, अभिनंदन. NVM स्ट्रायकर सलगचा मला वाटते 5वा विजय त्यांचा आहे. आणि वळतो आपण प्लेअर ऑफ द मॅचच्या अवॉर्डकडे. मॅन ऑफ द मॅच आणि आपण बोलतोय प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड कडे. एका बाजूने राजन ठाकूर 7 धावा आणि 3 विकेट आपण बघतायत. आणि थोडस डिस्कस केल्यानंतर आपण बघतोय की या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने 2 षटकं खूप चांगली हाताळली, 3 विकेट आणि अवघ्या 7 धावा. आणि बॅटिंग करताना ज्या वेळेला संघ थोडासा बॅकफूट वरती होता तेव्हा व्हेरी फर्स्ट बॉलला षटकार म्हणजे. आणि आपण या ठिकाणी बघतोय दोन नावं होती या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच मध्ये. एका बाजूने कॅप्टन सत्यम सुद्धा होते या रँकिंग मध्ये, परंतु एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स इथे बघितलाय. आणि तदनंतर मात्र आपण घोषित या ठिकाणी करतोय की राजन या प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेण्यासाठी पहिली विकेट हॅट्रिक, पर्ब 30.